थंबनेल बघून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना, अरे बापरे, उकळत्या पाण्यात या जाड मिरच्या आणि टोमॅटो, कोणती बरं रेसिपी असेल? तर हो, तसंच आहे. कारण उकळत्या पाण्यात आपण या जाड मिरच्या आणि एक टोमॅटो घालून अशी रेसिपी बनवणार आहोत ना, अगदी नवीन रेसिपी आहे. यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल आणि पाहिली देखील नसेल. आणि या रेसिपीला नाव तुम्हीच सुचवायचं आहे बरं का. आणि खरं सांगायचं तर या पद्धतीने जर मिरचीची रेसिपी तुम्ही बनवलात ना, नेहमीच याच पद्धतीने बनवाल आणि लहानांपासून मोठेही तेवढ्याच आवडीने खातील. कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत रेसिपी आहे. कधीही करू शकता, अगदी 5 मिनिटामध्ये. अगदी सोपी आहे. काय करायचं माहितीये का, उकळत्या पाण्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या स्वच्छ धुवून टाकलेल्या आहेत आणि मिरच्यांसोबत एक टोमॅटोही आपल्याला यामध्ये उकडवून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा लाल भडक पिकलेला टोमॅटो घेतला, वरून अशा चिरा दिल्या आहेत त्याला, आणि तोही मी पाण्यामध्ये शिजवण्यासाठी टाकलेला आहे. जी टोमॅटो उकडताना यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. 2 मिनिटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. दाखवल्याप्रमाणे मिरची आणि लसूण घेतलेला आहे भरपूर प्रमाणात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एक गड्डा लसणाचा म्हणजे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 मिरच्या घेऊन हा ठेचा बनवला आहे. या मिरच्या आणि लसूण मी मिक्सरमध्येच फिरवून घेतलेलं आहे जाडसर असं. 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या मिरच्या छान उकडल्या गेल्या आहेत. टोमॅटोही छान उकडला गेला आहे. अशा उकडून घेतलेल्या मिरच्यांची चव काय लागते कमाल, माहिती आहे का तुम्हाला? मस्त रसाळ मिठाच्या पाण्यात ह्या उकडल्या जातात. आणि अशा मिरच्या उकडल्यामुळे जर तिखट असते ना, तर तिखटपणाही कमी होण्यास मदत होते. ही जाड मिरची तिखट नसते बरं का. याच्या आधीही मी 2 रेसिपीज तुमच्यासाठी शेअर केल्या आहेत, त्याही खूप छान आहेत. नक्की पहा. मिरच्या उकडून का घेतल्या तुम्हालाही प्रश्न पडला असेल, तर पुढे तुम्हाला कळेलच. त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आणि आतापर्यंतची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, आणि त्याही नवीन. हिवाळा चालू झाला आहे, सगळीकडे मस्त थंडी पडू लागली आहे. आणि अशा कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असे गरमागरम चमचमीत झणझणीत पदार्थ, त्याचबरोबर मस्त असे कोल्हापूर पद्धतीने आमटीचे प्रकार, थंडीमध्ये पिण्यासाठी मस्त असे पौष्टिक साऊथ इंडियन रस्सम, म्हणजेच वेगवेगळ्या भाज्यांचे सूप, सार, अशा खूप छान रेसिपीज मी शेअर करणार आहे. याविषयी मी पुढे बोलणारच आहे, पण आपण आता रेसिपीकडे लक्ष देऊया. सगळ्या मिरच्या, टोमॅटो एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि थंड करून घेतल्या. हे सगळं पुढची प्रोसेस थंड करूनच आपल्याला करायची आहे. टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकला. त्याचबरोबर इथं मिरच्याही मी कट करून घेतलेल्या आहेत, त्यातल्या बिया काढून टाकल्या. देठाची बाजूही काढून टाकली आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. त्याआधी मिरची आणि टोमॅटो छान थंड झाला पाहिजे, नाहीतर पूर्ण त्याची पेस्ट होईल. पेस्ट नाही करायची, आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही वरवंट्या पाट्यावरही करू शकता. अगदी सहज होतं ते. मिरची आणि टोमॅटो छान मस्त मऊ झालेलं असतं आणि चवीलाही खूप छान लागतं. किंवा मिरची बारीक चिरूनही घेऊ शकता. टोमॅटोची फक्त पेस्ट करायची आणि मिरची बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता. आता पुढे काय करायचं आहे, कढई ठेवायची. कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घातलेलं आहे. चमचाभर जिरं घातलं. जिरं छान फुलल्यानंतर पांढरे तीळ घातले आहे. तर मी हाताच्या अंदाजानेच घातले आहे. तुम्ही चमच्याने 1-1 चमचा घालू शकता. 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे, ते बारीक चिरून यामध्ये टाकायचे आणि छान असे परतवून घ्यायचे. त्यावेळेस ना यामध्ये कांद्याची पात असेल ना, तर बारीक चिरून घालायची थोडी. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली. असेल तर घाला, नाही घातलं तर काहीच हरकत नाही. अशी आपण ठेचा बनवला होता ना हिरवी मिरची आणि लसणाचा, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. ठेचा का घातला त्याचं कारण काय सांगू, मस्त चव होते चमचमीत झणझणीत. म्हणजे आपण उकडून घेतलेली जाड मिरची आहे ना, ती तिखट नसते, म्हणून लसणाबरोबर मी मिरची ही इथं तिखटवाली वापरली आहे. छान असा ठेचा यामध्ये घातलेला आहे. ठेचा छान परतवून घ्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे मिरची इथं तुम्ही जास्त कमी करू शकता बरं का. पण या पदार्थामध्ये लसूण मात्र भरपूर घालायचा. एक गड्डा म्हणजे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी इथं घातल्या होत्या ठेच्यासोबत. आता पुढे काय करायचं, 1 चमचा मोठा बेसन घालायचा आहे. बेसनही छान असं परतवून घ्यायचंय खरपूस. आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर परत एकदा छान परतवून घेतलं. आणि टोमॅटोचं भरीत यामध्ये टाकलेलं आहे. आता हे 1 मिनिटभर छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मंद आचेवर 1 मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला एक छान वाफ काढून घ्यायची. कसं बेसनही छान शिजलं जातं, की टोमॅटोमध्ये छान असं एकसंध होतं. तर अजून बाकी काहीच टाकायची गरज नाही. तरी पण तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा शेंगदाण्याचा जाडसर कूट
भाजलेल्या जाडसर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तर काहीच हरकत नाही. अशी ही रेसिपी छानच लागते. मिरची टोमॅटोची रेसिपी चविष्ट आणि झणझणीत तर झालीच आहे. चटकदार आणि चमचमीत होण्यासाठी 1 चमचाभर आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडर ऐवजी अर्धा लिंबाचा रसही पिळू शकता. कसं आहे, आमचूर पावडरनी खूप छान चव येते मिरचीला, म्हणून आमचूर पावडर असेल तर नक्कीच टाका. 2 मिनिटं छान असं परतवून घ्यायची. मिरची आपली छान शिजली आहे आणि कडेने तेल सुटू लागलं आहे. सर 1 चमचा मीठ टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. थंडीमध्ये गरम गरम कडकडीत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी सोबत अशी मिरची आणि थोडं जरी दही असलं ना, एक नंबरच कॉम्बिनेशन. गरम वाफाळता भात आणि त्याच्यासोबत दही आणि ही मिरची एक नंबर. हो, भाजी आमटीची गरजच लागणार नाही. एकदा बनवून तरी पहा. आवडल्यास लाईक करा. मिरची प्रवासातही घेऊन जाऊ शकता तुम्ही चपाती भाकरी सोबत. गरम पराठे, घावणे, डोसा याच्या सोबतही खाऊ शकता. नाश्त्याचा कोणताही प्रकार असू देत, त्यासोबतही तोंडी लावण्यासाठी ही मिरची तुम्ही घेऊ शकता. तर या मिरचीला तुम्हीच नाव सुचवा बरं. ही रेसिपी नक्कीच शेअर करा. लाईक करायलाही विसरू नका बरं का. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.